नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. भरपूर दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आज राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा फर्स्ट पेपर झालेला आहे. हा भाषा विषयाचा पेपर होता. तर हा पेपर कसा होता, यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते, जुन्या पॅटर्नसोबत याचा काही संदर्भ लागतो का, आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत राज्यसेवा करणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इन्फॉर्मेशन बेस्ड व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा पेपर कसा होता यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे माझं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स ड्रीम. यावर मी UPSC MPSC कंबाईन एक्झाम या सगळ्या एक्झामबद्दल माहिती टाकत राहतो. तर ते तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. तर त्याच चॅनलवर मी हा आजचा जो पेपर आहे तो टाकलेला आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती पण घेतलेली आहे. तर डायरेक्टली आपण या पेपर्सवर जाऊयात की कशा पद्धतीचा हा पेपर होता. तर बघा मित्रांनो, ऑलरेडी आपण एक PDF शेअर केली होती टेलिग्राम चॅनलवर. त्यामध्ये आयोगाने हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कशा पद्धतीचे असणार आहे, तर त्याचं सगळं जे काही आन्सर शीट आहे ते सगळं पद्धतीने त्यांनी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर कसा पॅटर्न असणार आहे, किती क्वेश्चन्स असणार आहे, त्याला किती मार्क्स असणार आहेत, या सगळ्या गोष्टी आयोगाने ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत. तर त्या आपण आधी बघूयात. आता हा पेपर बघा, 2025 मराठी भाषा अहर्ताकारी पेपर 1 अशा पद्धतीने. एकूण गुण आहेत 300. ठीक आहे, 3 तासाचा पेपर होता. एकूण 300 गुण आहेत. ठीक आहे, मराठी माध्यम. तर हा पूर्ण पारंपरिक पद्धतीचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पेपर आहे. तर बघा, आपण इथं एक फोटो टाकलेला आहे की जे काय आयोगाने त्यांच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलं होतं पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे. त्याच पद्धतीचा पॅटर्न आलेला आहे. बघा, प्रश्नपत्रिका नमुन्यामध्ये आपल्याला इथे दिसतं आहे की निबंध जो असणार आहे 100 गुण असणार आहे त्याला, आणि आकलन म्हणजे उतारा दिला जाणार आहे, तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न सॉल्व करायचे आहेत, त्यासाठी 60 गुण असणार आहे. सारांश लेखन जे की जुन्या पॅटर्नमध्ये सुद्धा होतं, 1/3 करायचं होतं, 60 त्याला गुण असणार आहेत. आणि मराठी उतार्याचे इंग्रजीत भाषांतर, इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं 20 गुण आणि मराठीत भाषांतर करायचं 20 गुण. आणि परिपाठ, शब्दसंग्रह, मग त्याच्यामध्ये म्हणी असतील, समानार्थी शब्द असतील, त्याच्यासाठी टोटल वेटेज आहे 40 गुणांचं. असं टोटल मिळून हे 300 गुण होतात. ठीक आहे, तर आपण आता बघूयात. आणि इंग्रजीचं जर बघितला म्हणजे जो भाषा पेपर 2 आहे, तर तो कशा पद्धतीचा असणार आहे, तर तो बघा ते पण आपण पाहून घेऊयात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो पण 3 तास त्याला वेळ असणार आहे, 300 मार्क्स असणार आहेत. हा पण कन्व्हेशनल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचाच असणार आहे. यामध्ये जर बघितलं, या सेकंड पेपरमध्ये एसे असणार आहे 100 मार्काचा. नंतर कम्प्रिहेन्शन, तेच आपलं जे पॅसेज 75 मार्काचा पॅसेज आहे बघा इथे. प्रेसाईज रायटिंग पण याच्यामध्ये, प्रेसिस पण हे जे आहे इथे जास्त आहे मराठीपेक्षा, याला मार्क्स जास्त आहेत, 75 आहेत. आणि युजेस अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 आणि व्होकॅब्युलरी पार्ट 2 अशा पद्धतीने 25-25 या गुणांचं इथं विभागणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आपण आता आपल्या जो काही भाषा पेपर फर्स्ट आहे तर तो आपण आता बघतोय की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते. मग तुम्हाला पुढची तयारी करण्यासाठी हा फार फायदेशीर असा व्हिडिओ असणार आहे बघा. तर बघा, हा तुमच्यासमोर पेपर दिसतोय. याला मी कट करतो जेणेकरून तुम्हाला आजचा पेपर दिसेल पूर्ण. ठीक आहे, बघा इथे काही सूचना दिलेल्या आहेत आयोगाने. सर्व प्रश्न हे अनिवार्य आहे या पद्धतीने. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण बघूयात कशा पद्धतीने विचारला होता. फर्स्ट क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला आन्सर शीटमध्ये मेन्शन करायचं. प्रश्न क्रमांक पहिला, 4 निबंधापैकी तुम्हाला 1 निबंध लिहायचा आहे. ठीक आहे, बघा तो किती शब्दात लिहायचा आहे तुम्हाला, 600 शब्दात. ठीक आहे, राज्यसेवेला वेगळा पॅटर्न होता, शब्दसंख्या पण कमी होती तिकडे. तर तिथं 2 निबंध म्हणजे तुम्हाला एक मराठीला वेगळा, इंग्लिशला वेगळा, अशा पद्धतीने निबंध लिहावा लागायचा. तर इथे जर पाहिलं तर इथं 4 पैकी 1 निबंध म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेले 4. ठीक आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. यामध्ये बघा, जर आपण त्यांचे टॉपिक जर बघितले यावर्षीचे, तर खूप एकदम म्हणजे प्रेडिक्शन करण्यासारखे टॉपिक होते आणि खूप विद्यार्थ्यांनी याची तयारीसुद्धा ऑलरेडी केलेली होती. त्याच्यामुळे हा इझी जाणार आहे विद्यार्थ्यांना. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज असल्यामुळे, तर सर्वात, आणि हा एक ऑप्शनल टाईप सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला याचे मार्क्स काय तिथे पकडले जातात मेन्समध्ये. ठीक आहे, त्यामुळे मुलं सर्वात जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करतात निबंधामध्ये. ठीक आहे, एसेजमध्ये. तर बघा, फर्स्ट होता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे आणि तोटे. एकदम सिम्पल टॉपिक होता बघा, आणि मॅक्झिमम मुलांनी आणि मुलींनी हाच टॉपिक घेतलेला आहे. ठीक आहे, फायदे आणि तोटे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे, सोशल मीडिया, तरुणांसमोरील आव्हाने. ठीक आहे, तर हा एक आहे. हा एक टॉपिक पण खूप कॅज्युअल पद्धतीने लिहिता येतो आणि खूप त्याला मोठ्या पद्धतीने एक्सटेंड करता येतो. तर हा एक टॉपिक, एक सुंदर टॉपिक आहे.
तो पण विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. जागतिक तापमानवाढ व विकास एक व्यस्ततेचे नाते, तर हा शक्यतो इग्नॉर करतील. आणि त्रिभाषा सूत्र आणि माझे विचार, जर ज्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचलेली असेल किंवा त्यांचा एज्युकेशन टॉपिक हा स्ट्रॉंग असेल तर ते विद्यार्थीसुद्धा आहेत त्रिभाषा सूत्र यावर उहापोह करू शकतात. आणि जे काही विद्यार्थी यामध्ये लोकसत्ता जे वाचतात, लोकसत्ता वाचणारे जे विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी द हिंदू वगैरे असे न्यूजपेपर वाचतात, त्या विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. कारण की त्यांना एक सवय लागलेली असते संपादकीय वाचण्याची, किंवा त्यामध्ये जे काही वेगवेगळे लेख येतात, विशेष असे लेख असतात स्पेशल, तर ते वाचण्याची सवय झाल्यामुळे त्यांना हे सुचतं पण कशा पद्धतीने लिहायचं आहे. फक्त इथं तुमचा टास्क असणार आहे की या 3 तासामध्ये तुम्हाला हा पेपर कसा संपवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की मराठीचं जे काही आपलं लिखाण असतं त्याची आपली प्रॅक्टिस जास्त नसते. ठीक आहे, तर इथं प्रॉब्लेम असा होतो की हे 600 शब्द लिहिण्यामध्ये फार अडचणी येतात विद्यार्थ्यांना, प्रॅक्टिस नसते. ठीक आहे, तुम्हाला नंतरही GS1 GS2 सगळे पेपर लिहायचेच आहेत. तुमचं अक्षरी सुंदर आलं पाहिजे, वेळेचं बंधन असतं, आणि टॉपिकमध्ये जे काही तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या लिहिताना आठवले पाहिजेत. हा सर्वात मोठा टास्क आहे. कारण की हा निबंध जरी सोपा वाटत असला आपल्याला बघता क्षणी, पण त्याला 600 शब्दांपर्यंत घेऊन जाणं हा फार डिफिकल्ट टास्क आहे. प्रत्येक पेजवर तुम्हाला एक स्क्रिप्ट तयार असली पाहिजे तुमची, की ह्या पेजवर मला हे लिहायचं आहे, या पेजवर मला फायदे लिहायचे आहेत, या पेजवर मला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, या पेजवर मला पूर्ण बॉडी लिहायची आहे, या पेजवर मला त्याचं एंडिंग करायचं आहे. तर या पद्धतीने ते सुचायलाही हवं आणि तुम्हाला ते लिहिता पण आलं पाहिजे. या पद्धतीने म्हणजे मॅक्झिमम मार्क्स तुम्ही 300 पैकी सर्वात जास्त मार्क्स तुम्ही या 100 मार्काच्या प्रश्नामध्ये घेऊ शकतात. ठीक आहे, तर याला स्टार करून ठेवा तुम्ही, हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर उतारा दिलेला आहे मराठीचा, त्यावर तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याला तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आधी कसं होतं आपण बघतो MCQचा जो पेपर होता, पॅसेज दिलेला असतो खाली, त्याचे उत्तरं दिले म्हणजे खाली प्रश्न विचारलेले असतात आणि त्याला ऑप्शन असतात दिलेले 4 ऑप्शन्स. पण आता बघा हा पॅसेज दिलेला आहे तुम्हाला मार्क्स यांच्याबद्दल, कार्ल मार्क्सबद्दल. तर बघा इथे जर प्रश्न तुम्ही बघितले, इतका मोठा हा पॅसेज दिलेला म्हणजे जवळपास 2 पेज भरतात दिसत आहेत तुम्हाला. बघा हा पूर्ण 1 पेज पूर्ण भरलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी जे काही मार्जिन आहे ते जास्त काही सोडलेलं नाही, पूर्ण पॅसेज दिलेला आहे. त्याच्यामुळे पण विद्यार्थी इथे कन्फ्यूज होऊ शकतात, कारण की पूर्ण वाचावा लागतो त्या 3 तासामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लगेच त्यांनी 5 प्रश्न टाकलेले आहेत. बघा प्रश्न काय होता, मूल्य ही शाश्वत किंवा चिरस्थायी नसतात असे मार्क्स यांनी का म्हटले आहे. आता का म्हटले आहे याचं तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, या पॅसेजच्या थ्रू, पॅसेजच्या बाहेरचं काही तुम्हाला लिहायचं नाही, हीच थीम वापरून तुम्हाला तो प्रश्न कंप्लीट करायचा आहे. प्राचीन धर्म युगाने विशाल कला कोणत्या तत्वांनी जन्मास घातली. कोणत्या म्हणलं तर तुम्हाला हे 1 लाइनरमध्ये येऊन जातं याचं उत्तर. युग बदलले म्हणून परंपरेचा त्याग करण्यात कोणता धोका आहे. कोणता धोका आहे त्या पद्धतीने त्याला एक्सप्लेन करायचं. कलास्वादाच्या आणि कला निर्मितीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात. आणि वर्ग अहंकाराची भाषा व मनोगंडाची पीडा का घातक असते. ठीक आहे, अशा पद्धतीचे एकदम नॉर्मल प्रश्न आहेत. कोणते तत्व आहेत, कोणता धोका आहे, कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, का म्हटलेलं आहे, का घातक आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न सगळे यामध्ये विचारलेले आहेत. म्हणजे हा एक चांगला म्हणजे प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकतात. आणि याला वेटेज पण फार आहे बघा मित्रांनो, याला वेटेज 60 आहे. तर इथंच तुम्ही बऱ्यापैकी मार्क्स घेऊन जातात. निबंधामध्ये ते 100 आणि इकडे 60. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ते क्वालिफाय करतात. हा फर्स्ट पेपर भाषा विषयाचा झालं. त्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला 3 नंबरचा जो प्रश्न आहे तो थोडा डिफिकल्ट जातो काही विद्यार्थ्यांना, कारण की वेळ पण जातो आणि त्यांची प्रॅक्टिस नसते. तर हा आहे सारांश. 1/3 तुम्हाला प्रेसिस लिहायचे आहे त्याच्यामध्ये बघा सारांशमध्ये हा जो आहे भारतीय प्रबोधनाचा याबद्दलची माहिती याच्यात दिलेली आहे. मोठं प्रबोधन याच्यावरच आहे सगळ्यांनी हा पूर्ण पॅसेज. तर यामध्ये भरपूर मोठा दिलेला आहे बघा, याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. इथं मी मागे पण एकदा डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्नसाठी, डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर होता राज्यसेवेचा जुन्या पॅटर्ननुसार, तर त्यावेळेस पण मी एक व्हिडिओ बनवला होता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरचा, म्हणजे कशा पद्धतीने तो लिहायचा आहे, निबंध कशा पद्धतीने लिहायचा, प्रेसिज, ट्रान्सलेशन, ह्या सगळ्या गोष्टींवर मी बोललेलो होतो. त्यावेळेस मी सांगितलं होतं की सारांश लिहिताना जेव्हा हे एक्झाम्पल दिलेले असतात
असे म्हणजे कॉमामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं असतात तर ते आपल्याला त्याला इग्नोर करायचं असतं, ते आपल्या प्रेसिसमध्ये यायला नकोत. ठीक आहे, ही एक काळजी घ्यावी लागत असते प्रेसिस लिहिताना. तर बघा इथं किती मोठे त्यांनी कॉमास दिलेले आहेत. घर, कॉमा, विहीर, दरवाजा, चूल असे एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पलला स्किप करावं लागतं आणि जे काही मेन थीम आहे या पॅसेजची जी मेन थीम आहे ती तुम्हाला तिथं उतरावी लागते सारांश लेखनामध्ये. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. तर हा सुद्धा जर तुमच्याकडे वेळ चांगल्या पद्धतीने उरलेला असेल, तुमची प्रॅक्टिस छान पद्धतीची असतील, तर हाही प्रश्न तुमचा इझिली टॅकल होतो. त्यानंतर पुढचा जो आहे 2 क्वेश्चन जे येतात भाषांतराचे, ते फार विद्यार्थ्यांना कठीण जातात. ठीक आहे, तिथं फार तुम्हाला विचार करावा लागतो. तिथं तुमचं पूर्ण ग्रामर, टेन्स, कोणता काळ आहे याचा सगळ्यांचा विचार करावा लागतो. काही शब्द तुम्हाला अडचणीमध्ये टाकतात, त्याचं तुम्हाला मिनिंग माहिती नसतं. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याच्याऐवजी पर्यायी शब्द वापरावे लागतात, पण तिथे विद्यार्थी चुकतात. विद्यार्थ्यांना असं वाटतं की शब्दशः अर्थ घ्यावा लागतो, तर असं काही नसतं. ट्रान्सलेशनमध्ये तुम्ही स्वतःचे सुद्धा शब्द टाकू शकतात. समानार्थी शब्द, त्याला जे काही शब्द लागतात ते तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशनसुद्धा वापरू शकता. तर मला समजा मोठं वाक्य दिसलेलं आहे, त्या मोठ्या वाक्याला जर तुम्हाला छोट्या संक्षिप्त रूपात काही लिहायचं असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरायचं असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात. कारण की भाषांतरामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की जी थीम आहे या उतार्यामधली, ही थीम तुमच्या भाषांतरामध्ये दिसली पाहिजे. आणि काही शब्दांचं ठीक आहे आपल्याला नाही कळत, ट्रान्सलेशन नाही करता येत काही शब्दांचं, तर ते इग्नोर केलं तरी चालतं. फक्त एक थीम जी आहे, जो काही विषय आहे तो समजला पाहिजे. तर त्याला 20 मार्क्स आहे बघा. इंग्रजीत आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. मराठीचा पॅसेज दिलेला आहे. ठीक आहे, छोटाच आहे, इतका काही मोठा नाही आहे. आणि एक इंग्लिशचा पॅसेज दिलेला आहे, तो पण इझी कॅटेगरीतला त्यांनी विचारला होता. इंडिया इज अन एन्शियंट कंट्री ऑफ प्री हिस्टोरिक कल्चर अँड इट्स रूट्स कॅन बी ट्रेस्ड बॅक टू द एन्शियंट हिंदू सिव्हिलायझेशन. हिंदू सिव्हिलायझेशनवर एकदम बेसिक नॉर्मल पद्धतीचा पॅसेज होता, पण तिथं त्या वेळेमध्ये, त्या प्रेशरमध्ये हे लिहिणं फार अवघड जातं. ठीक आहे, तर यालाही 20 मार्क्स आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामधले जे काही एक्झाम होणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या, राज्यसेवा होणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला डेली पेपरमध्ये तुम्ही जे वाचतायत, कोणी इंग्लिश पेपर वाचताय, कोणी मराठी पेपर वाचताय, तर वाचतानाच तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला असं एक दिवस तुम्ही 8 दिवस घेतायत आणि 8 दिवस फक्त भाषांतराची प्रॅक्टिस करतात, याला काही अर्थ नाही. समजा तुमचा पेपर 3-4 महिन्यानंतर आहे, तुम्हाला माहिती आहे आता येत्या ऑक्टोबरमध्ये ही जी काही 31 मेची एक्झाम आहे राज्यसेवेची 2026, तर याचा मेन्स तुमचा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 3-3.5 महिने 4 महिने तुमच्याकडे आहेत. तर तुम्हाला डेली असा 1 तास काढून लोकसत्तामधले किंवा द हिंदूमधले या न्यूजपेपरमधले जे काही लेख आहेत ते तुम्ही वाचणार, त्याचा 1 तास द्या. ते वाचतानाच तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला हे इझी जाईल. ठीक आहे, या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. आणि जे विद्यार्थी UPSCची तयारी करतात, ठीक आहे, त्यांना हे फार इझी जातं, कारण की त्यांचं इंग्लिश मीडियम त्यांनी घेतलेलं असतं UPSC करत असताना. त्याच्यामुळे जे काही जुने विद्यार्थी आहेत राज्यसेवा करणारे, त्यांनी ही काळजी घ्यावी. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न. त्याच्यामध्ये उपप्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. A, नंतर B, त्यानंतर C, जे क, ड आणि ई अशा पद्धतीचे उपप्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि हे तुम्हाला बऱ्यापैकी येऊ शकतात, फक्त थोडे डिफिकल्ट पद्धतीने आयोगाने कधी कधी विचारतात आयोग, तर ते तुम्हाला तिथे त्या पेपरनुसार तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. आता बघा 6 नंबरचा जो उपप्रश्न अ आहे, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, वाक्प्रचार आणि म्हणी यांचा आपल्याला अर्थसुद्धा सांगायचा आहे आणि त्याचं वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथे अर्थ सांगायचा, इथं अर्थ मेन्शन करायचा याचा, या म्हणीचा, आणि पुढं त्याचं एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, हे पूर्ण लिहिण्यासाठी वेळ लागतो. सुतावरून स्वर्गाला जाणे अशी फर्स्ट तुम्हाला म्हण किंवा वाक्प्रचार विचारलेला होता. हपापाचा माल गपापा या पद्धतीचा. घरावर टहाळा टाकणे, कोंड्याचा मांडा करणे आणि तळीराम गार होणे, हे फार डिफिकल्ट कॅटेगरीतले म्हणी तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे, आता मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात आहे की नाही हे तुमचं चेक करणं तुमचं काम आहे. ठीक आहे, आता या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला पुढच्या वेळेस असणार आहे, त्यामुळे ह्या म्हणी किती पद्धतीने करायच्या आहे, कशा पाठांतर करायच्या, तुम्हाला वाक्यात उपयोगसुद्धा करावा लागणार आहे, एक्झाम्पलसुद्धा तिथं द्यावा लागणार आहे. तर याची काळजी तुम्ही घ्या. त्याला 10 मार्क्स आहेत, म्हणजे 5 त्यांनी म्हणी विचारलेल्या आहेत, एका म्हणीला 2 मार्क्स. ठीक आहे, याच्यातलं समजा ही तुम्हाला आलेली नाही आहे, ठीक आहे, आणि ही तुम्हाला आलेली नाही आहे, तर तुम्हाला जे काही 3 तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत
त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स भेटतील आणि याच्यामध्ये फुल मार्क्स भेटण्याची शक्यता असते. ठीक आहे, जसं निबंधासारखं नाही आहे की 100पैकी खूप कमी मार्क्स देतील तुम्हाला तिथे निबंधामध्ये. पण हे जे काही फॅक्च्युअल आहेत, म्हणी असतील किंवा समानार्थी शब्द, इथं तुम्ही जसं उत्तर लिहिणार तसे तुमचे 100% फिक्स मार्क्स असणार आहे. ठीक आहे, 10. त्यानंतर ब जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, खाली दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यात विस्तार करा. 10 वाक्यामध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे, ती कल्पना किंवा थीम जी असेल. अनुभवाविन नेत्रपाती हलवू नको रे, याचा अर्थ तुम्हाला आधी समजून घ्यावा लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला 10 वाक्य लिहावं लागतील. ओल मूळ भेदी खडकांचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. बघा आता ही मिनिंगच तुम्हाला लक्षात घेणं अवघड आहे, त्यानंतर त्याला परत 10 वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे. तर हा फार डिफिकल्ट टास्क आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याच्यावर काम करा. पुढे याला पण 10 मार्क्सच आहे. बघा इथे सगळ्याला 10 मार्क्स आहेत उपप्रश्नांना. क नंबरचं जे उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये एक विषय दिलेला आहे तुम्हाला आणि त्याला 20 वाक्यात त्याचा संवाद लिहायचा आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना अवतरण चिन्हामध्ये तुम्ही संवाद वगैरे लिहितात. तर कोणाविषयी तुम्हाला संवाद लिहायचा आहे, नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षितता यावर तुम्हाला एक संवाद लिखाण करायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आता मी असं मार्केटमध्ये बघितलं होतं, मोरा वाळंबे सरांचं एक पुस्तक आहे आणि एक रेन अँड मार्टिनचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे 2 पद्धतीचे जे पुस्तक आहेत तर ते फार चांगल्या पद्धतीने त्यांनी जो काही आपला डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्नचा भाग आहे सगळा, प्रेसिज असतील किंवा संवाद असेल, पत्रलेखन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात एकदम चांगल्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तर ते पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात. पुढे आहे खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ठीक आहे, जसं ते ओल्ड पॅटर्ननुसार नाही, आता हे आपल्याला इथे डायरेक्ट लिहायचं आहे समानार्थी शब्द. आता इथं मेन्शन केलेलं नाही किती समानार्थी शब्द लिहायचे आहेत, तुम्हाला जितके आठवतात तितके तुम्ही लिहू शकतात. वानगी याचा समानार्थी शब्द तुम्ही 1, 2, 3 लिहू शकता. समजा तुम्हाला कधी कधी डाऊट असतो की हाच त्याचा समानार्थी शब्द आहे का, तर तुम्ही काय करू शकता, 2-3 समानार्थी शब्द लिहू शकतात जेणेकरून त्यातला 2 तरी बरोबर येतील. दोला, अर्धचंद्र, ज्योत्स्ना आणि निष्काचन यांचे तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेले, त्याला 10 मार्क्स आहेत. 5 मार्क्स आहेत त्याला. याला 5 मार्क्स आहेत आणि विरुद्धार्थी शब्दाला 5 मार्क्स आहेत. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द काय विचारले होते तुम्हाला बघा, अवरोध. ठीक आहे, त्यानंतर आत्महत्या, उत्पादक, कृतघ्न आणि मिताहारी. तर अशा पद्धतीचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला 5 विचारलेले, त्याला 5 मार्क्स आहेत. समानार्थी पण 5 विचारले होते. संवाद विचारला होता. त्यानंतर 10 वाक्यात जी काही थीम आहे, कल्पना दिलेली आहे, ती तुम्हाला विस्तार करायची होती. म्हणी किंवा वाक्प्रचारांचा अर्थ पण सांगायचं होतं, त्याच्यात वाक्यात उपयोगसुद्धा करायचा होता. आणि 2 प्रश्न जे होते, एक इंग्लिश ट्रान्सलेशन होतं आणि एक मराठीचं भाषांतर होतं. त्यानंतर तुम्हाला सारांश लेखन दिलेलं होतं मराठीचं, 1/3 तुम्हाला करायचं होतं. एकूण शब्द दिलेले आहेत का बघा, इथे एकूण शब्द दिलेले नाही आहेत, जसं तुमचं जुन्या पॅटर्ननुसार असायचं. एकूण शब्द तुम्हाला तिथं मेन्शन करावे लागायचे आणि सारांशाचे शब्द किती केलेस तुम्ही त्याला तुम्हाला मेन्शन करावं लागायचं. काय करायचं, त्याला फक्त 1/3 समजा 300 शब्द असतील तर 1/3 तुम्हाला त्याला डिवाईड करायचं, म्हणजे किती येतात ते 100. म्हणजे 300 शब्द असतील तर 100 शब्दांमध्ये तुम्हाला ते सारांश करावं लागतं. त्यानंतर एक उतारा दिलेला होता, त्यावर तुम्हाला असे 5 प्रश्न विचारलेले होते आणि त्यांना तुम्हाला 1 लाइनर 2 लाइनरमध्ये ते लिहायचे होते. ठीक आहे, त्याला तुम्हाला 60 मार्क्स आहेत आणि 4 पैकी 1 निबंध लिहायचा होता 600 शब्दापर्यंत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा पूर्ण पेपर होता. आय होप्स तुम्ही चांगल्या पद्धतीने हा टॅकल केला असेल. ठीक आहे, आणि येणारे जे काही पेपर आहेत त्या पेपरसाठी तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.